तर विद्यार्थ्यांना एकोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय संभाव्य व महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सुरूपासून शेवटपर्यंत सुपर क्लासला नक्कीच सर्वांनीच पाहायचं आहे। तसेच सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले 470 पेजेसचे एक PDF तयार केलेले आहे। ही जी PDF आहे विद्यार्थ्यांनो फक्त 149 म्हणजे 149 मध्ये दिले जात आहे। घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी। आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते। कशासाठी सबस्क्राइब करणं गरजेचे असते, जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। लगेच करून घ्यायचं आहे। मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपण कव्हर करूया। महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याची जी सीमा आहे ती कोणती नदी निश्चित करते? पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे ब्रह्मपुत्रा, नर्मदा, प्राणहिता, कावेरी। तर ऑप्शन क्रमांक 3 प्राणहिता नदी महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याची सीमा तयार करणारी असलेली आपल्याला दिसते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी दुसरा आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोणत्या? वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत। तर ऑप्शन मध्ये आहे श्रीकृष्ण, महादेव, रुक्माई किंवा विठुराया। तर ऑप्शन क्रमांक 4 विठुरायांना जे आहे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असे संबोधले जात असते। तर प्रश्न तिसरा कव्हर करूया। GST भारतामध्ये कोणत्या वर्षापासून लागू झालेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। GST 4 जुलै 2017, 3 जुलै 2017, 2 जुलै 2017 किंवा 1 जुलै 2017। तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1 जुलै 2017 ला GST भारतामध्ये लागू झालेली दिसून येते। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधले जाते? खानदेश कन्या कोणत्या नदीला म्हणतात? कृष्णा, तापी, गंगा किंवा या ठिकाणी गोदावरी। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। तापी नदीला जे आहे विद्यार्थ्यांनो खानदेश कन्या असे म्हटले जात असते। प्रश्न पाचवा, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सूर्य उगवतो ते विचारलेलं आहे। सूर्य कोणत्या राज्यात सर्वप्रथम उगवतो? गुजरात, पंजाब, बिहार किंवा अरुणाचल प्रदेश। तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम सूर्यकिरण उगवलेले दिसतात। प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा की साखर तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल लागतो? सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर देतच असेल। साखर तयार करण्यासाठी विचारलेला आहे कापूस, मका, सोयाबीन किंवा ऊस। तर ऑप्शन क्रमांक 4 ऊस हा कच्चा माल जो आहे साखर तयार करण्यासाठी लागत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी 7वा की झाडांची पाने कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची पडतात किंवा होतात? कशाचे कमतरतेमुळे? ऑप्शनमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हेलियम किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाडाची जी पाने असतात ती पिवळ्या रंगाची पडलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात किंवा दिसतात। प्रश्न 8वा की एंटीसेप्टिक क्रीम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर होत असतो ते विचारलेलं आहे। एंटीसेप्टिक क्रीम बनवण्यासाठी हळद, अद्रक, लसूण, कांदा। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच हळदीचा वापर जो आहे एंटीसेप्टिक जेवढ्याही क्रीम्स असतात त्यासाठी वापरलेला दिसतो। तर प्रश्न 9व्या क्रमांकाचा की महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे। जिल्हा कोणता आहे ज्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? रायगड, धुळे, बीड, अमरावती। ऑप्शन क्रमांक 2 धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसतो। तर घेऊया प्रश्न 10व्या क्रमांकाचा। कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक झालेले होते ते विचारलेलं आहे। कोणती पद्धत होती ज्यामध्ये शेतकरी जमीन मालक झाले? या ठिकाणी कायमधारा पद्धत, रयतवारी, शेतसारा किंवा निरासदारी। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। रयतवारी पद्धतीमध्ये जे आहे या ठिकाणी शेतकरी हे जमीन मालक बनलेले आपल्या सर्वांना दिसतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी 11वा
तर अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत? अजिंठा वेरूळ लेण्या आपण प्रत्येक वेळेस ऐकलेले असेल, पण ह्या कोणत्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत नसेल. संगमरवर, बेसॉल्ट, अग्निजन्य किंवा आर्कियन. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बेसॉल्ट खडकामध्ये विद्यार्थ्यांनो कोणत्या? तर या ठिकाणी अजिंठा वेरूळ लेण्या ज्या आहेत ते कोरलेल्या आपल्या सर्वांना दिसतात, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 12वा, कांदा कापताना खालीलपैकी त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यात अश्रू येतो हे आपल्याला सांगायचं आहे. कोणता वायू आहे असा? नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजे सल्फर हा जो वायू आहे कांदा कापल्याच्या नंतर बाहेर पडत असताना आपल्या सर्वांना दिसतो. तर घेऊया प्रश्न 13वा, जो की आहे तांबडा समुद्र तसेच भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता आहे ते सांगायचं आहे. तांबडा समुद्र तसेच भूमध्य समुद्र. सुवेज कालवा, इंदिरा गांधी कालवा, ओलिव्ह कालवा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 सुवेज कालवा जो आहे तांबडा तसेच भूमध्य समुद्र यांना जोडणारा एक कालवा बनलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 14वा, की भगवान गौतम बुद्धांनी पहिले जे म्हणजे भगवान बुद्धांनी पहिला जो उपदेश आहे तो कोणत्या ठिकाणी दिलेला होता ते प्रश्नात विचारलेला आहे. तर कुशीनगर, लुंबिनी, बोधगया किंवा सारनाथ. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी पहिला जो उपदेश आहे तो दिलेला होता. प्रश्न 15वा, की बुकर पुरस्कार जिंकणारे पहिले महिला व्यक्ती कोण आहेत ते सांगायचं आहे, ज्यांनी बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. अरुंधती रॉय, गीतांजली श्री, झोका अल्लर्थी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अरुंधती रॉय यांना पहिला बुकर पुरस्कार हा जो की आहे मिळालेला दिसून येतो. तर प्रश्न 16वा कव्हर करूया, की सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती सेकंदाचा कालावधी लागत असतो? सूर्यकिरण सूर्यापासून निघाल्याच्या नंतर पृथ्वीवर त्यांना पोहोचण्यास किती कालावधी लागतो? 500 सेकंद, 600 सेकंद, 800 किंवा 700 सेकंद. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 500 सेकंदाचा जो कालावधी आहे सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी असतो. प्रश्न या ठिकाणी 17वा, भारत, चीन आणि भूतान या देशाच्या सर्वांच्या सीमेला विद्यार्थ्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. देश 3 आहेत, भारत, चीन, भूतान. ट्राय जंक्शन, जंक्शन प्राइज, क्राय जंक्शन किंवा नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 ट्राय जंक्शन असे भारत, चीन व भूतान या सर्वांच्या सीमेला म्हटले जात असते. प्रश्न 18वा कव्हर करूया, की महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. आपल्याला कळालेले आहे की पुणे जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र आहे या प्रश्नामध्ये. तर ते कोणत्या ठिकाणी आहे? बारामती, हडपसर, मांजरी किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच मांजरी येथे पुणे जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 19वा, भारतामध्ये सर्वात खोल बंदर खालीलपैकी कोणते आहे, जे की सर्वात खोल आहे स्पेशली? तर विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई, तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम हे जे बंदर आहे भारतातील सर्वात खोल बंदर असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे. प्रश्न 20वा, की कोरकू ही प्रसिद्ध जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते ते आपल्याला सांगायचं आहे. जमात आहे कोरकू आदिवासी, औरंगाबाद, सांगली, हिंगोली किंवा अमरावती. ऑप्शन क्रमांक 4 अमरावतीमध्ये कोरकू ही आदिवासी जमात विद्यार्थ्यांना आपल्याला दिसते किंवा दिसून येते. तर 21वा प्रश्न पाहूया, कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता असा ग्रंथ आहे? या ठिकाणी शूद्रपूर्वी कोण होते, जाती निर्मूलन, भारतातील जाती किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला होता. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर पदवीचा त्याग केलेला होता ते विचारलेलं आहे. सर पदवी कोणी त्याग केलेला होता सर पदवीचा? रवींद्रनाथ टागोर, लाला हरदयाळ, महात्मा गांधी, लाला लजपत राय. तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे कोणत्या तर सर पदवीचा त्याग केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 23वा, की वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते किंवा मांडावे लागते
विचारलेलं आहे. वित्त विधेयक विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभा. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. लोकसभेमध्ये वित्त विधेयक सर्वप्रथम या ठिकाणी मांडले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा की वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते. आता वित्त विधेयक लोकसभेत मांडले जाते आपण पाहिले, तर त्यासाठी मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते. राष्ट्रपती, अर्थमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राष्ट्रपतींची शिफारस वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी ही अत्यंत गरजेची असलेली दिसते. तर प्रश्न या ठिकाणी 25वा कव्हर करूया. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणलेला होता ते विचारलेलं आहे. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर हा रूपांतरित खडकाचा प्रकार आहे. तर मकराना, जोधपूर, उदयपूर किंवा चांदीपूर. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच मकराना या ठिकाणाहून ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर जो आहे तो आणलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. कव्हर करूया 26वा प्रश्न. टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये असते ते विचारलेलं आहे. टार्टरिक ॲसिड लिंबू, आवळा, चिंच किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजे चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिडचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 27वा. खाण्याचा सोडा खालीलपैकी कशा प्रकारचा असतो, त्याची चव कशी असते खाण्याच्या सोड्याची. आम्लारीधर्मी, आम्लधर्मी, उदासीन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच आम्लारीधर्मी खाण्याच्या सोड्याची जी म्हणजेच प्रकार असतो ते आपल्या सर्वांना दिसून येतो. तर प्रश्न 28वा कव्हर करूया. प्रश्न 28वा असा आहे की या ठिकाणी गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे. या वाक्याचा आपल्याला वाक्यप्रचार ओळखायचा आहे. गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य काय होईल, तर गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 29वा की खालीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्रात येत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणते धरण आहे की जे महाराष्ट्रामध्ये नाही आपल्या. तर कोयना, जायकवाडी, इसापूर किंवा प्रतापसागर. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतापसागर हे धरण जे आहे आपल्या राज्यामध्ये स्थित नसलेले धरण आपल्या सर्वांना दिसून येते. तसेच कोयना, जायकवाडी आणि इसापूर हे सर्व धरण आपल्या राज्यात असलेले दिसतात. कव्हर करूया 30वा प्रश्न. भारत देश गरुड शक्ती युद्ध सराव कोणत्या देशासोबत करतो. गरुड शक्ती युद्ध सरावाविषयी प्रश्न आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इंडोनेशिया. तर ऑप्शन क्रमांक 4 इंडोनेशिया या देशासोबत जो आहे आपला भारत देश गरुड शक्ती हा युद्ध सराव करत असतो किंवा पार पाडत असतो. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना की 470 पेजेसची PDF आपल्याला जर घ्यायची असेल तर 149 मध्ये मिळत आहे. हे PDF घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वांनी नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. कारण सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते. कुठलाच शुल्क आपल्याला सबस्क्राइब करण्यासाठी लागत नसतो. पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते. सुपर क्लासला एक लाईक करून आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला थोडासा प्रोत्साहन आपल्या सर्वांना नक्कीच दाखवायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.